So, hello everyone. So, once again, very warm welcome and very good evening to all of you. Yes, welcome Sheetal, Sushant, Vaibhav, then Sanika, then okay, Aditya Babar, Aditya Dakore, then Prasad, Rachna, okay, Sania, Sanika, and all the students who are sitting in the offline class. तर या ठिकाणी आज आपल्याला दोन पॉईंट बघायचे आहेत, खूप महत्वाचे पॉईंट आहेत. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं, व्हॉट आर द ऑब्झर्वेशन फ्रॉम द एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. बरोबर आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा सर्वांना माहित होता. हा सर या ठिकाणी हा जो पूर्ण डायग्राम दिसत आहे माझ्या बॅकग्राऊंडला, म्हणजे मी आता या ठिकाणी थोडं लपून बसतो. ओके, आता या ठिकाणी जी तुम्हाला स्क्रीनवर डायग्राम दिसत आहे याला म्हणायचं दिस इज द एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. और इस फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट का एक्सपेरिमेंट करने के बाद हमें क्या कंक्लूजन मिला है, ऑब्जर्वेशंस क्या क्या मिले हैं. सो दैट ऑब्जर्वेशंस वी हैड डिस्कस्ड इन आवर लास्ट लेक्चर. ओके, जवळपास 9 पॉइंट होते आणि 9 पॉइंट पैकी तुम्हाला कोणते बी 4 ते 5 किंवा हार्डली तुम्हाला 6 पॉइंट लक्षात ठेवायचे. ओके, पॉइंट थोडे मोठे होते बट कन्सेप्ट वॉज अ व्हेरी इझी. सर्वांना माहित आहे. एक मिनिट या ठिकाणी चला ठीक आहे, आपली पीडीएफ ओपन करूया. पीडीएफ सर्वांकडे आहेच. यस, कहाँ गई, चल भाई जल्दी फटाफट. कहाँ गई पीडीएफ. एक मिनिट. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये सो दिस इज आवर पीडीएफ. तर या ठिकाणी आपल्या नोट्स आहेत आणि या नोटच्या माध्यमातून मी तुम्हाला टोटल नंबर ऑफ जे मला वाटते 9 पॉईंट तुम्हाला सांगितले होते. तर कोणते 9 पॉईंट आहेत या ठिकाणी बघा. सर्वात पहिल्यांदा आपण डिस्कस केलं. आता हे रिव्हिजनचा काही भाग नाहीये बट तुम्हाला सर्व गोष्टी म्हणजे एक लिंक बिल्डअप झालीच पाहिजे. तर त्यासाठी ही सगळी अरेंजमेंट आहे. तर या ठिकाणी बघा, पहिला पॉइंट होता, जर समजा इंटेन्सिटी ऑफ लाईट जरी समजा लो असेल तरी पण या ठिकाणी करंट रेकॉर्ड झालेला आहे. त्याच्यानंतर आपली जी फ्रिक्वेन्सी आहे ती ऑलवेज ग्रेटर दॅन सम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असते. त्याच्यानंतर देर वॉज नो टाइम लॅग बिटवीन द इन्सिडन्स ऑफ द लाईट अँड द इमिशन ऑफ द इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर जर आपण फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सी आणि ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल याला जर आपण कॉन्स्टंट मेंटेन केलं आणि जर समजा आपण इंटेन्सिटी ऑफ द लाईट वाढवली तर त्या ठिकाणी फोटो करंट हा वाढतो. त्याच्यानंतर 5व्या नंबरचा आपला पॉइंट होता. काय पॉइंट होता रे? 5व्या नंबरचा या ठिकाणी पॉइंट काय होता? सॅच्युरेशन करंट हे काय असतं? कॉन्स्टंट असतं. त्याच्यानंतर काही आपण वगैरे वगैरे पॉइंट बघितले होते आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यात शेवटचा म्हणजे 9th नंबरचा पॉइंट बघितला होता. काय बघितला होता? जर समजा आपण फ्रिक्वेन्सी व्हॅरी केली. यस, लक्षात आले तुमच्या? यस, कहां पर गया यार? यस, यहाँ पर देखो. ओके, कहां देख रहे? ऊपर देखो, ऊपर. ओके, हा. तर या ठिकाणी बघा, जर समजा आपण फ्रिक्वेन्सी वाढवली सो न्यू 3 इज ग्रेटर दॅन, आपण न्यू 2 इज ग्रेटर दॅन, आपण न्यू 1 जर मेंटेन केलं म्हणजे पहिली फ्रिक्वेन्सी आपली स्मॉल असेल, नंतरची जास्त असेल आणि त्याच्यानंतरची जास्त असेल यालाच म्हणायचं न्यू 3 ग्रेटर दॅन न्यू 2 इज ग्रेटर दॅन न्यू 1. इसमें कोई शक वाली बात नाही सर. ओके, सो या ठिकाणी जर समजा अशी अरेंजमेंट असेल तर या ठिकाणी सर्वात महत्वाचा तुम्हाला पॉइंट सांगितला होता, आपलं जे स्टार्टिंगचं पोटेन्शियल असतं ते काय होतं? डिक्रीज होत जातं. बट सॅच्युरेशन करंट मध्ये काहीच परिणाम होत नाही. सॅच्युरेशन करंट रिमेन्स कॉन्स्टंट असतं. ओके, सो दीज आर द ऑब्झर्वेशन्स विच वी हॅड डिस्कस्ड इन आवर लास्ट लेक्चर. आता याच्यानंतर सर्वात महत्वाचा पॉइंट आहे ही डेफिनेशन. राजांनो, एका मार्कासाठी विचारली जाऊ शकते. कोणती डेफिनेशन आहे? क्या डेफिनेशन है सर? उसको तो हम मतलब यस याद करेंगे, उसको हम अंडरस्टैंड करेंगे. यस, और मुझे ऐसे ही बच्चे चाहिए, ऐसे होनहार बच्चे चाहिए जिसकी इच्छा शक्ति जबरदस्त हो पढ़ने के लिए. ओके, क्या क्वेश्चन है आप जस्ट बताइए. ओके, लिख लो क्वेश्चन. डिफाइन स्टॉपिंग पोटेन्शियल और द कट ऑफ पोटेन्शियल. याला काय म्हणायचं राजांनो? स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणा किंवा कट ऑफ पोटेन्शियल म्हणा. ओके, चला या ठिकाणी मला वाटतंय इकडे लिहू का मी? यस, लिहायला पाहिजे, कारण की जर गोष्टी लिहिल्या तर तुमच्या लक्षात येतील, अन्यथा काही गोष्टी तुमच्या लक्षात येणारच नाहीये. ओके, सो या ठिकाणी मी क्वेश्चन लिहितोय बघा. क्वेश्चन सो ध्यान से देखिए इस क्वेश्चन को. क्या है क्वेश्चन? डेफिनेशन है यार, उतना कुछ नहीं है. डिफाइन द कट ऑफ पोटेंशियल और द स्टॉपिंग पोटेंशियल. सो दिस इज द क्वेश्चन, दॅट इज द क्वेश्चन इज हियर. ओके, त्यांनी काय म्हणले? डिफाइन. यस, काय डिफाइन करायचं रे? डिफाइन कट ऑफ पोटेंशियल. ओके, या ठिकाणी कट ऑफ पोटेंशियल. कट ऑफ पोटेंशियल काय असतं और इसी को हम क्या बोलते हैं? या स्टॉपिंग पोटेंशियल.
याला आपण काय म्हणतो, स्टॉपिंग पोटेंशियल म्हणतो. सो स्टॉपिंग पोटेंशियल क्या होता है? अरे स्टॉप मतलब क्या होता है? हाँ सर, स्टॉप तो पता है क्या होता है, बस स्टॉप, रेलवे स्टॉप, एयर स्टॉप, दैट इज द एयरपोर्ट. ओके, तो यहाँ पर वही वाली बात है यार, स्टॉप मतलब सर्वांना माहित आहे, आपण त्याला मराठीत काय म्हणतो, थांबणे म्हणतो. बरोबर आहे. लहानपणी तुम्ही शिकला असेल कोणती गोष्ट, आपण काय म्हणतो लहानपणी, स्टॉप म्हणतो. बरोबर आहे. स्टॉप म्हणजे समजा मी या ठिकाणी या पोझिशन मध्ये असेल तर मी याच पोझिशन मध्ये राहणार. ओके, असं लाईक दॅट. येस, लक्षामध्ये. मग जस्ट एक असं पोटेन्शियल असतं, कसं असतं, असं असतं, आणि त्या पोटेन्शियलला फोटो करंट हा 0 असतो. बघा इकडे लक्ष द्या, फक्त लक्ष तुमच्या स्क्रीनवर पाहिजे. जर समजा लक्ष इकडं तिकडं झालं की मग बस विषय मिटला, आणि बस फिजिक्स इथंच आपल्याला वाटतं की यार फिजिक्स मीन्स दिस इज अ व्हेरी हार्ड सब्जेक्ट, असं आपल्याला फील व्हायला लागतं. ओके, लक्ष इकडे तिकडे विचलित झालं नाही पाहिजे, फक्त आपल्या स्क्रीनकडे लक्ष द्यायचंय. तर या ठिकाणी क्वेश्चन खूप इझी आहे. डिफाईन द कट ऑफ पोटेन्शियल ऑर द स्टॉपिंग पोटेन्शियल. आणि ही गोष्ट माइंड मध्ये नाही तर तुमच्या हृदयामध्ये फिट झाली पाहिजे. ओके, व्हॉट इज द स्टॉपिंग पोटेन्शियल? चला डेफिनेशन सांगू तुम्हाला. ओके, बघा डेफिनेशन काय आहे. द मैग्नीट्यूड ऑफ द रिटार्डिंग पोटेंशियल फॉर विच, उसके लिए उन्होंने क्या बोला है, फॉर विच हा शब्द सर्वात महत्वाचा आहे. कोणता सर? अरे हा, फोटो इलेक्ट्रिक करंट इज 0. म्हणजे काय, ज्या पोटेन्शियलला फोटो करंट हा 0 असतो, फोटो इलेक्ट्रिक करंट हा 0 असतो, यालाच तुम्ही फोटो करंट म्हणू शकता. आणि अशा पोटेन्शियलला काय म्हणायचं, स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणायचं. ओके, आता या ठिकाणी मॅग्निट्यूडचा उल्लेख केलाय, म्हणजे किती पोटेन्शियलला, याचा अर्थ असा होतो मराठीमध्ये. ओके, सो द मॅग्निट्यूड ऑफ द रिटार्डिंग पोटेन्शियल, असं कोणतं रिटार्डिंग पोटेन्शियल आहे ज्या पोटेन्शियलला, अरे यार ये क्या हो गया, हा, असं कोणतं पोटेन्शियल आहे ज्या पोटेन्शियलला काय व्हायलंय, फोटो इलेक्ट्रिक करंट हा 0 व्हायलाय, इज कॉल्ड एज, आपण त्याला काय म्हणतो, स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणतो, किंवा यालाच आपण म्हणतो कट ऑफ पोटेन्शियल. यस, डेफिनेशन लक्षात आली तर लवकरात लवकर मला माईक ऑन करून उत्तर द्यायचंय, असं चालणार नाही बरं, माईक ऑन करून. यस, फास्ट. येस सर. यस, ओके, तर डेफिनेशन लिहून घेता मग. ओके, चलो लिख लो डेफिनेशन. व्हाट इज द स्टॉपिंग पोटेंशियल और द कट ऑफ पोटेंशियल? सो यहाँ पर है हमारी डेफिनेशन. तो पेन चेंज करें, अरे ब्लू वाला कहाँ गया, यस यहीं पर. द मैग्नीट्यूड ऑफ द रिटार्डिंग पोटेंशियल, द मैग्नीट्यूड ऑफ retarding potential, the magnitude of retarding potential for which उसके लिए क्या होता है, for which photoelectric current is 0, for which photoelectric current is 0, photoelectric current is 0. ओके, is called, चला आपण काय म्हणतो, is called, yes, cut off potential, is called cut off potential or the stopping potential, is called as cut off potential or stopping potential. Yes, okay, चला लिहून घ्या डेफिनेशन सोबतच माझ्या. याच्यानंतर आपल्याला दोन डेफिनेशन आणखीन बघायच्यात. कोणकोणत्या आहेत, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काय असतं आणि वर्क फंक्शन काय असतं, या दोन डेफिनेशन आपल्याला आता डिस्कस करायच्या. आणि एकदम इझी आहे रे, काहीच याच्यामध्ये असं काही हार्ड वाली गोष्ट नाहीये, एकदम इझी आहे. चला ठीक आहे, सर्वांना समजायलंय, सानिया, शीतल, ओके समजायलंय, सानिका, येस सर. ओके, वैभव समजायले का रे? येस सर. ओके, देन आदित्य बाबर, काही कन्फ्युजन होते ना माझं, क्लिअर झाले सगळे आता, व्यवस्थित अंडरस्टँड होतंय? ओके, आदित्य जाधव, डकोरे, येस सर. ओके, यस, दॅट्स ग्रेट. हाऊ इज द जोश? चला याच्यानंतर आता आपल्याला पुढचा कन्सेप्ट डिस्कस करायचा है. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, कहां पर गया हमारा पीडीएफ, यस यहीं पर है.
तर याच्यानंतर आहे राजानो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आता थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे आपल्याला डिस्कस करायचंय. ओके, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला आपण कशाने इंडिकेट करतो? न्यू झिरो ने इंडिकेट करतो. यालाच तुम्ही न्यू नॉट म्हणू शकता. आता थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय सर? अरे वही मैं आपको बताने की कोशिश कर रहा हूँ. सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया, क्वेश्चन लिहूया. ओके, डिफाइन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, किंवा या ठिकाणी तुम्ही व्हॉट इज लिहू शकता. यस, दिस इज मीन्स, यस कहाँ गया पेन मेरा, एक मिनिट. ओके चला ठीक आहे, क्वेश्चन लिहून घेऊ शकता किंवा डायरेक्टली तुम्ही पॉईंटचं नाव बी देऊ शकता. याच्यामध्ये काही नाही, डायरेक्टली याची डेफिनेशन विचारली जाऊ शकतो. सो या ठिकाणी लिहितोय मी कन्सेप्टचं नाव थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आता थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काय असते आपल्याला डिस्कस करायचं आहे. ऑलरेडी तुम्हाला माहित आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काय असते. फक्त या ठिकाणी आपल्याला एक सेपरेटली याची डेफिनेशन लिहून घ्यायची आहे. सो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज इंडिकेटेड बाय द लेटर न्यू. याला काय म्हणायचं रे? न्यू म्हणायचं, फ्रिक्वेन्सी म्हणायचं. आणि हा न्यू झिरो म्हणू शकता, किंवा या ठिकाणी तुम्ही याचं जे प्रोनाउन्सिएशन आहे ते न्यू नॉट म्हणू शकता. ओके, बऱ्याचपैकी मुलांना माहित आहे. ज्यांना माहित नसेल तर त्यांनी लक्षात ठेवा. सो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? आता बघा या ठिकाणी शुद्ध मराठी भाषेमध्ये सांगतोय. प्रसाद माईक बंद करा. हा, काही डाऊट असेल तर विचारू शकता, असं काही नाही. हा, तर या ठिकाणी बघा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एकदम शुद्ध मराठी भाषेमध्ये सांगतो. तर राजांनो ही एक अशी फ्रिक्वेन्सी आहे. कशी फ्रिक्वेन्सी आहे? अशी फ्रिक्वेन्सी आहे, या फ्रिक्वेन्सीला या मेटल सरफेस मधून काय होतं? इलेक्ट्रॉनचं इजेक्शन होतं. बरोबर आहे. म्हणजे लाईटची रेडिएशनची ही एक अशी फ्रिक्वेन्सी आहे, या फ्रिक्वेन्सीला या मेटल मधले जे इलेक्ट्रॉन होतात ना ते काय करतात? इमिट करतात, इजेक्ट करतात, किंवा त्यांचं इमिशन होतं किंवा त्याचं इजेक्शन होतं. मग या फ्रिक्वेन्सीलाच आपण नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. Yes, समझले definition सर्वांना? So try to convert it into the English. So what will be the definition of the threshold frequency? The frequency at which emission of the electron takes place from the metal surface is called as the threshold frequency. Yes, लिहू शकतो अशी definition मी English मध्ये? Yes, why not? Okay, चला लिहून घ्या definition मग. What is the threshold frequency? Definition: the frequency at which emission of electron takes place. Okay, the frequency at which emission of electron takes place is called threshold frequency. आता समजा नीट आणि जेई मध्ये कन्सेप्ट असतो थ्रेशोल्ड वेव्हलेंथचा. सो थ्रेशोल्ड वेव्हलेंथ कशाला म्हणायचं? ज्या वेव्हलेंथला इमिशन ऑफ द इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस होते. म्हणजे बघा किती इझी आहे यार. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? ज्या फ्रिक्वेन्सीला इमिशन ऑफ द इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस होते याला आपण म्हणलं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. हा सर. आणि थ्रेशोल्ड वेव्हलेंथ म्हणजे काय? ज्या वेव्हलेंथला इमिशन ऑफ द इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस होते. मग अशा वेव्हलेंथला काय म्हणायचं? थ्रेशोल्ड वेव्हलेंथ म्हणायचं. आता तो पार्ट काय आपल्या सिलेबसचा नाहीये, पण जी नीट आणि जेईचा कन्सेप्ट आहे तर सांगितलं फक्त. ओके, चलता हा इज कॉल्ड एज द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. याला म्हणायचं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आलं लक्षामध्ये? यस. आणि तुम्हाला ऑलवेज माहित आहे फॉर द इमिशन ऑफ द इलेक्ट्रॉन, म्हणजे या ठिकाणी जर समजा एखाद्या मेटल सरफेस मधून इलेक्ट्रॉनचं इमिशन आपल्याला करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपली जी फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे आपली म्हणजे स्वतःची नाहीये, लाईटची किंवा रेडिएशनची जी फ्रिक्वेन्सी आहे विच इज ऑलवेज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन सम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पाहिजे, तरच या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं काय होतं? इमिशन होतं. यस. ओके, त्याच्यानंतर यस लिहून घ्या सर्व डेफिनेशन. याच्यानंतर आपल्याला बघायचं वर्क फंक्शन काय असतं. यस, या ठिकाणी टायटल लिहितोय मी वर्क फंक्शन क्या होता है. आणि वर्क फंक्शन वर खूप वेळेस न्यूमरिकल विचारले बोर्ड एक्झाम मध्ये. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, अरे हे जे 3 चॅप्टर आहेत ना, मॅग्नेटिक मटेरियल, डिव्हेल नेचर ऑफ द रेडिएशन अँड मॅटर अँड द स्ट्रक्चर ऑफ द ॲटम न्यूक्लियर, एकदम सोपे चॅप्टर आहेत. याच्यामधला मोस्ट ऑफ पार्ट रीड झालेला आहे, त्याच्यामुळे याला सोडायचं नाहीये. ओके, हा या चॅप्टरचा पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला हे करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, प्रॅक्टिस करायची आहे, तर तुम्हाला फुल मार्क भेटतील. आणि फिजिक्स मध्ये हे सगळ्या स्कोरिंग सब्जेक्ट म्हणजे चॅप्टर्स आहेत, कारण की या चॅप्टर हे म्हणजे तसं बघायला गेलं तर हे चॅप्टर खूप मोठे आहेत.
बट मोस्ट ऑफ पार्ट डिलीट झाल्यामुळे तुम्हाला हा प्लस पॉइंट आहे याच्यामधला. ओके, सो दिस इज द वर्क फंक्शन. आता या ठिकाणी आपण स्टडी करूया वर्क फंक्शन म्हणजे काय असतं, आणि वर्क फंक्शनला आपण इंडिकेट करतो फाय नॉटनी. याला तुम्ही 50 म्हणू शकता किंवा याला तुम्ही फाय नॉट म्हणू शकता. आता वर्क फंक्शन काय असतं, वर्क फंक्शन, ओके, आता काही मुलांना वाटत असेल वर पक्ष, वर पक्ष नाहीये. ओके, जसं वर पक्ष असतं, वधू पक्ष असतं, हे असं कसलीच अशी भानगड नाहीये. वर फंक्शन हा फिजिक्सचा कन्सेप्ट आहे, आणि तुम्ही जे विचार करत आहात दिस इज द आउट ऑफ सिलेबस कन्सेप्ट. ओके, सो डोंट आस्क मी. ओके, तर या ठिकाणी आता बघा वर्क फंक्शन म्हणजे काय, काय असतं वर्क फंक्शन. अरे ही एक एनर्जी असते, आणि या एनर्जीला काय होतं, म्हणजे आता मला सांगा या ठिकाणी हा मेटल सरफेस आहे. हा सर, म्हणजे या मेटल सरफेस मधून इलेक्ट्रॉनला आपल्याला इजेक्ट करायचं असेल तर आपल्याला त्या मेटल सरफेसला किती अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोव्हाइड करावं लागेल, त्या मेटल सरफेसला आपल्याला किती मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोव्हाइड करावं लागेल. सो त्या मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जीला आपण स्वतःहून नाव दिलेलं आहे वर्क फंक्शन नाव दिलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी दोन कन्सेप्ट आहेत बघा. जस्ट तुम्हाला सांगतो, एक समजा आपण मेटल घेतला. हा सर मेटल घेतला. ओके, ठीक आहे, कुठे आहे या ठिकाणी बघा, हा पण एक मेटल सरफेस घेतलाय. मग मला सांगा राजांनो, या मेटल सरफेसच्या मध्ये पण इलेक्ट्रॉन असतील ना रे. हाँ सर, क्यों नहीं होते, अंदर भी हो सकते हैं ना. तो मतलब द एवरी मटेरियल इज मेड अप ऑफ द n नंबर ऑफ पार्टिकल, सबको पता है. तो यहाँ पर हर एक एटम का जो इलेक्ट्रॉन है, मतलब अंदर के जो एटम है उसका जो इलेक्ट्रॉन अंदर ही होने वाला है. तर या इलेक्ट्रॉनला या मेटलच्या सरफेसवर आणण्यासाठी, आणि जे वरचे इलेक्ट्रॉन आहेत फ्री सरफेसवरचे, ओके, त्याला जस्ट या सरफेसून बाहेर काढण्यासाठी. ओके, इथे लक्षामध्ये, चला ठीक आहे. आता या ठिकाणी जो रॉड आहे किंवा बॉक्स आहे मी मोठा या ठिकाणी ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा राजांनो, लक्ष द्या, वर्क फंक्शन तुम्ही आयुष्यभर विसरलेच नाही पाहिजे. मला सांगा मध्ये इलेक्ट्रॉन आहेत. हा सर, अंदर इलेक्ट्रॉन आहे. मग या इलेक्ट्रॉनला सरफेसवर आणण्यासाठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी लागते, यालाच म्हणायचं वर्क फंक्शन. लक्षामध्ये, वर्क फंक्शन, हा वर्क फंक्शन नाही, हा वर्क फंक्शन. ओके, आणि जे इलेक्ट्रॉन राजांनो इथं सरफेसवर आहेत त्याला जस्ट इथून बाहेर काढण्यासाठी, यस, याला इथून काय करण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी लागते, किती मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लागते, यालाच आपण म्हणलेलं आहे वर्क फंक्शन म्हणलंय. यस, कन्सेप्ट सर्वांना समजलाय. डेफिनेशन लिहून देऊ. यस, येस ऑर नो. Yes, sir. ओके, चलो लिख लो फिर डेफिनेशन. द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, तर या ठिकाणी डेफिनेशन लिहून देतोय, राईट डाऊन. द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी, द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी, एक मिनिट, हा माईक असं मध्ये मध्ये चालू करू नका. हा, जेव्हा तुम्हाला डाऊट वगैरे असेल तेव्हा विचारा, बिंदास विचारा यार. द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी required to pull the electron from metal to metal surface, from metal to metal surface, is called, त्याला राजांनो काय म्हणायचं, इज कॉल्ड वर्क फंक्शन म्हणायचं. किंवा डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी फ्रॉम द मेटल सरफेस, किंवा या ठिकाणी बघा काय शब्द वापरलाय, टू पुल द इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल टू द मेटल सरफेस, किंवा डायरेक्टली फ्रॉम द मेटल सरफेस म्हणा, दोघं बी एकच असतं. ओके, फ्रॉम द मेटल टू द मेटल सरफेस म्हणा, किंवा डायरेक्टली फ्रॉम द मेटल सरफेस म्हणा, दोघांचा अर्थ एकच होतो. आता ही कन्सेप्ट तुम्हाला बीएससी ला वगैरे किंवा इंजिनिअरिंगला गेल्यावर सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित अंडरस्टँड होतील. ज्यांना मेडिकल करायचंय त्यांनी फक्त इथपर्यंत डेफिनेशन पाठ केली तरी चालेल. ओके, चला ठीक आहे, सर्वांना समजलंय, इज कॉल्ड एज द वर्क फंक्शन. मग या ठिकाणी वर्क फंक्शनचा राजांनो फॉर्म्युला काय, वर्क फंक्शन इक्वल्स टू असतं विच इज इक्वल्स टू, ही एक एनर्जी असते, आणि एनर्जी ऑफ द फोटॉन काय असतं, एच इंटू न्यू असतं. मग या ठिकाणी इलेक्ट्रॉन हा इमिट होत आहे, मग याची जी फ्रिक्वेन्सी किती येणार आहे, ऑफकोर्स यार थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी येणार आहे, म्हणजे फाय इक्वल्स टू काय असतं, एच इंटू न्यू झिरो असतं किंवा न्यू नॉट असतं.
ओके, सो या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता वेअर. आता या ठिकाणी बघा वेअर तुम्हाला सांगायचंय 50 काय आहे. यस, व्हॉट इज द 50? 50 इज द वर्क फंक्शन सर. अभी अभी हमने पढ़ा. यस, वेरी गुड बेटा. ओके, 50 इज द वर्क फंक्शन. क्या बात है. त्याच्यानंतर व्हाट इज द एच. एच मतलब क्या होता है? अरे एच इज द प्लैंक्स कांस्टेंट होता है. हाँ सर, आपने बताया था. यस, ओके, मतलब देखो एक बार जस्ट फिजिक्स का पढ़ाई करना है, प्लैंक्स कांस्टेंट, एंड देन उसके बाद जस्ट आपको रिवाइज करना है. ते तुम्हाला एक डायलॉग माहित आहे का रे? एक शेर आहे फिजिक्सचा. बरं ठीक आहे, एका दिवशी सांगेल कधी योग आला तर. बरं ठीक आहे, त्याची एक अर्धी लाईन सांगतो, जास्त नाही, त्याची अर्धी लाईन सांगतो. पत्थर को उसकी हायर डेंसिटी ने डुबोया, पत्थर को उसकी हायर डेंसिटी ने डुबोया, वॉटर में कहा दम था. ओके, ठीक आहे. आणि याच्यानंतरचा कधीतरी बघूया. चला ठीक आहे, याच्यानंतर बघा 50 इक्वल्स टू एच इंटू न्यू झिरो आलेला आहे, म्हणजे 50 इक्वल्स टू वर्क फंक्शन आहे आणि एच इज द काय आहे, प्लँक्स कॉन्स्टंट आहे. मग त्याच्यानंतर न्यू झिरो काय येणार आहे सर? न्यू झिरो इज द थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी. हाँ, ये तो पता है सर. ओके, न्यू झिरो क्या होता है? थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी होता है. यस, लक्षात सर्वांच्या. व्हॉट इज द वर्क फंक्शन? यस, यस और नो? Yes, sir. ओके, 50 इक्वल्स टू एच इंटू न्यू झिरो. सो या ठिकाणी बघा, आता याचं जे युनिट आहे, याचं युनिट काय येणार आहे? तुम्ही सांगू शकेल की याचं युनिट काय आहे? व्हॉट इज द युनिट ऑफ द वर्क फंक्शन? आता हे तुम्हाला कन्सेप्ट कधीच झालं नाहीये. ओके, मला म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला काही आठवत नसेल. तर वर्क फंक्शनचं जे युनिट आहे, तर याचं यसा युनिट जर समजा कुणी तुम्हाला विचारलं, एक मिनिट लाईट लावून घेतो. ओके, तो याचं समजा यसा युनिट जर समजा तुम्हाला कोणी विचारलं, सो याचं यसा युनिट आहे काय असेल? जूल आहे. आता तुम्ही म्हणता सर याचं यसा युनिट जूल का आहे? या ठिकाणी बघा डेफिनेशन गौर से देखिए इस डेफिनेशन को. द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी. अरे यार, यहाँ पर एनर्जी रह गया हमारा. द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी शब्द यहाँ पर वर्ड है ये मिसिंग रहेगा, यहाँ पर आपको लिखना पड़ेगा. द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू पुल द इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल टू द मेटल सरफेस इज कॉल्ड एज वर्क फंक्शन. यस, तर या ठिकाणी मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कोणती? एनर्जी म्हणलं, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. एनर्जी म्हणलं, मग ती एनर्जी कोणती बी असू द्या, कायनेटिक एनर्जी असू द्या, पोटेन्शियल एनर्जी असू द्या, टोटल एनर्जी असू द्या, वर्क फंक्शन असू द्या, मॅक्झिमम एनर्जी असू द्या, मिनिमम एनर्जी असू द्या, सो त्याचं यसा युनिट हे ऑलवेज जूल येणार आहे. त्याच्यानंतर फोर्स कोणता बी असू द्या, सेंट्रिपिटल असेल, ग्रॅव्हिटेशनल असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक्स असेल, टेन्शन फोर्स असेल, लिफ्टिंग फोर्स असेल, त्याच्यानंतर पुश फोर्स असेल, पुल फोर्स असेल, ड्रॅग फोर्स असेल, फोर्स कोणता बी असू द्या, त्याचं यसा युनिट हे न्यूटन असतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. मग त्याच्यामुळे समजा कुणी जर तुम्हाला विचारलं व्हाट इज द एसआ यूनिट ऑफ द सेंट्रीफ्यूगल फोर्स, आप बोलेंगे कि सर हमें तो सर ने पढ़ाया था सेंट्रीपिटल का और आप तो सेंट्रीफ्यूगल पूछ रहे हैं. तो मतलब फोर्स है तो फोर्स का युनिट न्यूटन ही रहेगा भैया, और यहाँ पर एनर्जी है तो एनर्जी का युनिट जूल ही रहेगा. तर याचं एसआय युनिट जर समजा विचारलं तर जूल आहे. बट या ठिकाणी आपल्याला जूल मध्ये लिहायचं नाहीये, कारण की जूल युनिट हे खूप मोठं आहे. या ठिकाणी याचं आपण अदर युनिट यूज करणार आहोत आणि ते युनिट काय आहे या ठिकाणी मी लिहितोय. ओके, सो युनिट ऑफ वर्क फंक्शन, unit of work function is the EV. ओके, EV, E स्मॉल कॅपिटल V, आणि याला म्हणायचं इलेक्ट्रॉन व्होल्ट. याला काय म्हणायचं? इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणायचं. यस, लक्षामध्ये. सो द युनिट ऑफ द वर्क फंक्शन दॅट इज द 50 आपण कशामध्ये मेजर करणार आहोत? इलेक्ट्रॉन व्होल्ट या युनिट मध्ये मेजर करणार आहोत. फक्त एवढी गोष्ट लक्षात असू द्या, बाकीच्या गोष्टी विसरून गेल्या तरी चालतील. यस, लक्षामध्ये. आता याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. कोणता कन्सेप्ट आहे या ठिकाणी बघा. क्वेश्चन या ठिकाणी लिहिलेला आहे. काय आहे क्वेश्चन? एक्सप्लेन हाऊ आइन्स्टीन अराइव्ड ऍट अ फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन बाय युझिंग अ क्वांटम थेरी.
तर या ठिकाणी आईन्स्टाईन बाबांनी, ओके, यस, द ग्रेट सायंटिस्ट सर अल्बर्ट आईन्स्टाईन, दॅट इज द आईन्स्टाईन म्हणू शकता, किंवा मेन याचं जे करेक्ट प्रोनाउन्सिएशन आहे ते आईन्स्टीन आहे, आईन्स्टीन. ओके, सो एक्सप्लेन, या ठिकाणी क्वेश्चन काय बघा, गौर से देखिए भैया इस क्वेश्चन को. एक्सप्लेन हाऊ, आता या ठिकाणी हा पार्ट कट आहे. एक्सप्लेन हाऊ आईन्स्टाईन अराइव्ड at a photoelectric equation by using the quantum theory. सो आईन्स्टाईननी क्वांटम थेअरीचा यूज करून त्याचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन कसं बनवलं हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा ऑर मध्ये ऑब्टेन आईन्स्टाईन्स इक्वेशन किंवा आईन्स्टीन्स इक्वेशन फॉर द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट साठी आईन्स्टाईननी कोणतं इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे आणि कसं डिराईव्ह केलेलं आहे हे आता आपल्याला स्टडी करायचं आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाचा पॉईंट त्यांनी काय सांगितलंय रे बघा. On the basis of Planck's quantum theory, Einstein derived the photoelectric equation. Yes, आणि त्यांनी क्वेश्चन मध्ये ते सांगितलंय, by using the Planck's quantum theory, Planck's quantum theory चा यूज करून आईन्स्टाईन बाबांनी फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन कसं डिराईव्ह केलं. पहिला पॉईंट तोच येणार आहे. ऑन द बेसिस ऑफ द Planck's quantum theory, the Einstein derived the photoelectric equation. मग या ठिकाणी अकॉर्डिंग टू द Planck's constant, that is the according to the Planck's quantum theory, सर्वांना माहित आहे. क्या मालूम है आपको, क्या पता है? सर हमें ना सब कुछ पता है. ओके, काय येणार आहे सांगा बरं. अकॉर्डिंग टू द प्लँक्स क्वांटम थेअरी, एनर्जी ऑफ द इन्सिडंट लाईट, दॅट इज द एनर्जी ऑफ द फोटॉन, इज काय येणार आहे, ई इक्वल्स टू एच न्यू येणार आहे. आणि मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती, अकॉर्डिंग टू द प्लँक्स क्वांटम थेअरी, ई इक्वल्स टू काय असतं, एच न्यू असतं. तुम्हाला कधी सांगितलं होतं? यस, मला वाटतंय आय थिंक आपण सेकंड लेक्चर मध्ये बघितलं होतं. बघा या ठिकाणी कुठे गेलं आपलं प्लँक्स थेअरी ऑफ द क्वांटायझेशन ऑफ एनर्जी, यालाच आपण म्हणतो प्लँक्स क्वांटम थेअरी, यालाच आपण काय म्हणतो, प्लँक्स क्वांटम थेअरी म्हणतो. सो अकॉर्डिंग टू द प्लँक्स थेअरी या ठिकाणी काय होतं, ई इज इक्वल्स टू एच न्यू होतं. मग त्याच ठिकाणी आपण सेम प्रिन्सिपल यूज केलेला आहे. तर आईन्स्टाईन बाबांनी काय केलं, प्लँक्स क्वांटम थेअरीचा यूज केला. सो अकॉर्डिंग टू द प्लँक्स क्वांटम थेअरी, एनर्जी ऑफ द इंसिडेंट लाइट इज ई इक्वल्स टू क्या होता है, क्या होता है, ई इक्वल्स टू एच न्यू होता है. H is the Planck's constant and nu is the frequency. Okay, and E is the what, energy of the photon. त्याच्यानंतर बघा, when the radiations falls on the metal plate, the photoelectrons, that is the photoelectron collision takes place. आता या ठिकाणी बघा, सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे या ठिकाणी मी एक्सप्लेन करतो. म्हणजे राजांनो बघा, जेव्हा एखाद्या मेटल प्लेटवर, ओके, या ठिकाणी एक मेटल प्लेट आहे आणि या मेटल प्लेटवर जेव्हा एखादी रेडिएशन लाईट, ओके, जेव्हा या ठिकाणी एखादी रेडिएशन लाईट जर समजा इन्सिडेंट झाली, तर त्या ठिकाणी काय होतंय, इलेक्ट्रॉनचं कोलिजन होतंय. मग या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं कोलिजन होतंय आणि इलेक्ट्रॉन इथून काय होतोय, इजेक्ट होतोय. ओके, मग या ठिकाणी आईन्स्टाईन बाबाला ते सांगायचंय. बघा काय सांगायचंय आईन्स्टाईन बाबाचं म्हणणं काय आहे. सो सेकंड पॉइंट मध्ये त्यांनी सांगितलंय, द एनर्जी E equals to h nu of each photon is completely absorbed by an electron. यस, काय म्हणले पॉइंट मध्ये या ठिकाणी, जर समजा एखाद्या मेटल प्लेटवर, एखाद्या मेटल सरफेसवर जर समजा एनर्जी इन्सिडेंट झाली, मग ती एनर्जी किती असणार आहे, ई इक्वल्स टू असणार आहे एच न्यू. आणि हे सर्वांना माहित आहे, दिस इज द एनर्जी ऑफ द ईच फोटॉन अँड दिस इज अकॉर्डिंग टू द प्लँक्स क्वांटम थेअरी. ओके, एनर्जी ऑफ द फोटॉन ई इक्वल्स टू काय असतं, एच न्यू असतं. हे सर्वांना आता माहित झालेलं आहे. मग आईन्स्टाईन बाबांनी काय केलं, प्लँक्स क्वांटम थेअरीचा यूज करून त्यांनी आपल्याला हे सांगितलं की जेव्हा ई इक्वल्स टू एच न्यू म्हणजे फोटॉनची एनर्जी त्या मेटल सरफेसवर पडते, तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन काय होतात, कोलाइड होतात. इलेक्ट्रॉनचं काय होतं, कोलिजन होतं. आणि कोलिजन झाल्यानंतर त्यांनी काय म्हणले बघा, तर इलेक्ट्रॉन काय करतील, तर ई इक्वल्स टू एच न्यू ही एनर्जी ऍब्सॉर्ब करतील. या ठिकाणी तोच पॉइंट त्यांनी इथं मानलेला आहे. कहां पर है सर, अरे यहाँ पर देखिए, द एनर्जी ई इक्वल्स टू एच न्यू ऑफ ईच फोटॉन्स इज कम्प्लिटली ऍब्सॉर्ब बाय एन इलेक्ट्रॉन. लक्षामध्ये. त्याच्यानंतर सो द एनर्जी ऍब्सॉर्ब बाय द इलेक्ट्रॉन, सो द एनर्जी ऍब्सॉर्ब बाय एन इलेक्ट्रॉन फ्रॉम द फोटॉन्स इज युज्ड इन द टू फेज. तर या ठिकाणी इलेक्ट्रॉननी जी एनर्जी ऍब्सॉर्ब केलेली आहे ती दोन पद्धतीने वापरली गेलेली आहे. कशामध्ये, हा सर पहिला पॉइंट सांगितलाय बघा त्यांनी, पार्ट ऑफ दिस एनर्जी इज युज्ड just to free the electron from the metal surface. This is called as the work function. मी तुम्हाला सांगितलं होतं इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी.
इलेक्ट्रॉनला त्या मेटल मधून मेटल सरफेस पर्यंत आणण्यासाठी किंवा जे इलेक्ट्रॉन हे मेटल सरफेस वरचे आहेत त्या मेटल सरफेस वरच्या इलेक्ट्रॉनला जस्ट थोडं बाहेर काढण्यासाठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी लागते याला आपण काय म्हणलं होतं, वर्क फंक्शन म्हणलं होतं. मग या ठिकाणी राजांनो काय झालेलं आहे, ओके आता या ठिकाणी लक्ष द्या इकडं. सर्वात पहिल्यांदा E इक्वल्स टू एच न्यू एनर्जी इन्सिडेंट झाली, हा सर. त्याच्यानंतर काही अमाऊंट ऑफ एनर्जी युटिलाइज झालेली आहे कशामध्ये, वर्क फंक्शन मध्ये, म्हणजे या इलेक्ट्रॉनला जस्ट थोडं बाहेर काढण्यासाठी. आणि बाकीची एनर्जी कशामध्ये युटिलाइज झालेली आहे, बाकीची एनर्जी युटिलाइज झालेली आहे सो या इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इन्क्रीज करण्यामध्ये. म्हणजे जर समजा एक्स्ट्रा एनर्जी आपल्यापाशी असेल वर्क फंक्शन पेक्षा थोडी एक्स्ट्रा एनर्जी आपल्याकडे असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे, बाकीची एनर्जी कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉनची इन्क्रीज करण्यामध्ये मदत होणार आहे किंवा युटिलाइज होणार आहे. And this is the Einstein's equation of the quantization of the energy म्हणू शकतो. या ठिकाणी बघा त्यांनी तोच पॉइंट मांडलेला आहे. ओके बघा त्याच्यानंतर त्यांनी सेकंड पॉइंट काय सांगितलं आहे, द रिमेनिंग पार्ट ऑफ द एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. म्हणजे रिमेनिंग म्हणजे काय, जी एनर्जी उरलेली आहे ती कशामध्ये कन्वर्ट झालेली आहे, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. यस, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी मध्ये रूपांतर करण्यासाठी ती एनर्जी काय झालेली आहे, युटिलाइज झालेली आहे. ओके मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ द कन्झर्वेशन ऑफ द एनर्जी, काय म्हणू शकतो, एनर्जी ऑफ द फोटॉन विच इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी दॅट इज द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. त्याच्यानंतर हे इक्वेशन आपलं आलेलं आहे E इक्वल्स टू 50 प्लस 1/2 V मॅक्स स्क्वेअर. ओके घाबरू नका, ठीक आहे. आता तुम्हाला वाटेल की सर गडबड घेत आहेत आणि आपलं हे जो पॉइंट आहे असाच आपला पॉइंट आपल्याला समजणार नाही. ओके काही मुलं असे चिंतित आहेत, बट डोंट वरी, लगेच लिंकला जॉईन करायचंय, ही म्हणजे याच लिंकला तुम्हाला लगेच जॉईन करायचंय. ओके चला ठीक आहे, याच्यानंतरचा पार्ट मी लगेच एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. यस लगेच सेम लिंकला जॉईन करा.